ठीक आहे, तर स्टार्ट करूया. आपण लास्टला कोड लिहित होतो. कोड लिहिताना तुम्हाला कसं कोडचं 7 सेगमेंट डिस्प्लेचा आपण कोड लिहित होतो. येस, 7 सेगमेंट डिस्प्ले आपण कोड लिहित होतो. तर यात काय म्हटलं होतं, कॉमन कॅथोड आणि कॉमन एनोड हे दोन टाईप असणार, बरोबर. कॉमन कॅथोडला काय म्हटलं होतं, ऑन कधी आणि ऑफ कधी. कधी म्हटलं होतं, पहिला कॉमन कॅथोड म्हणा, 1 म्हणजे ऑन का 0 म्हणजे ऑन. सिंपल लक्षात ठेवायचं, काय कॉमन आहे, कॉमन आहे कॅथोड, म्हणजे सगळ्याला एकत्र करून ग्राउंडला दिला, मग 1 दिला तरच ऑन होईल. त्यामुळे इथं 1 म्हणजे ऑन, 0 म्हणजे ऑफ. इथं 0 म्हणजे ऑन, 1 म्हणजे ऑफ. ठीक आहे. आणि सेगमेंट कसा म्हटला होता, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण ए बी सी डी ई एफ हा जी, आणि याला म्हणतो आपण डीपी. असं होतं. मग काय म्हटलं जातं, डीपी तसंच जी एफ ई डी सी बी आणि ए. ठीक आहे. चालू म्हटलं होतं पुढे आपल्याला कॉमन कॅथोड, कॉमन कॅथोड आणि कॉमन एनोड असे आपल्याला कोड लिहायचे होते. ठीक आहे. तर आता 0 कसं दिलं जातं, रिपोर्ट तुम्हाला काय म्हणतो, आपण समजा सगळं डीपी ऑफ ठेवतोय, पहिला इथून कॉमन कॅथोड साठी ऑफ ठेवतोय म्हणजे काय, तर कोण फक्त ऑफ आहे इथं, बघा काहीच फक्त जी नाहीये, आणि डीपी आपण ऑफच ठेवतोय. ऑफ म्हणजे कॉमन कॅथोड म्हणजे 0 म्हणजे ऑफ, आपण हा 0 ठेवणार. आणि कोण ऑफ आहे तर जी, बाकी सगळे ऑन. तसंच 1 ला काय म्हणतो, फक्त बी आणि सी फक्त 1, बाकी सगळे ऑफ. 2 म्हणजे काय होता, कोण कोण आहे बघा, हा एफ आणि सी फक्त ऑफ, डीपी ऑफच आहे, परत एफ आणि सी ऑफ, बरोबर. 3 ला काय होतं, फक्त ई आणि एफ ऑफ आहेत, बाकी सगळे ऑन. 4 म्हणजे काय, यामध्ये कोण कोण ऑफ आहे बघा, म्हणजे कमी असेल तर ऑफ असले बघा, ते लक्षात ठेवायचं. आता ए ऑफ आहे, डी आणि ई, ए डी ई ऑफ आहे. तसंच 5 ला काय, फक्त बी आणि ई फक्त ऑफ आहेत, बी आणि ई ऑफ आहे. नंतर येतो 6. आता 6 आपण लिहितो असं, यामध्ये फक्त बी ऑफ आहे, बाकी सगळे ऑन. नंतर येतो 7, यामध्ये फक्त ए बी सी ऑन आहे. 8 मध्ये काय, सगळेच ऑन, फक्त डीपी ऑफ. 9 म्हणजे काय, तर फक्त डी आणि ई ऑफ. बघायचा 4 चा ग्रुप करा, हा जरा 3 एफ एच, हा जरा 0 6, जरा म्हणणार 0 6 एच, हा जरा 5 आणि हा 11 म्हणजे बी, 5 बी एच, हा जरा 4 एफ एफ एच, हा जरा 6 6 66 एच, हा जरा 6 आणि हा 13 म्हणजे डी, होणार 6 डी एच. तर 7 आणि हा परत 13 म्हणणार 7 डी एच. पुन्हा हा 0 आणि 7, हा जरा 0 7 एच.
7F हा झाला 7FH, 6-7 हा झाला 6-7H. ठीक आहे, हे झाले कॉमन कॅथोडचे कोड्स. ठीक आहे, ते जर तुम्हाला म्हटलं कॉमन एनोड तर चेंजेस काय होणार? जिथं कुठे या 0 तिथं 1 होणार. ठीक आहे, 0 तिथं 1, 1 तिथं 0 म्हणजे असं होणार. बरोबर का? एवढं सगळं परत फाइंड करत बसायचं नाही, सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. बघा, कॉमन कॅथोडचा कॉम्प्लिमेंट असणार आहे कॉमन एनोड. बरोबर, जिथं 1 तिथं 0 तसंच. मग यात आपण कॉमन एनोडचा काय म्हणूया कॉम्प्लिमेंट असेल कॉमन कॅथोड. मग 3F चा कॉम्प्लिमेंट काय कसं फाइंड करायचं म्हटलं होतं? 15 मधून 3 घालवा, राहील 12. 12 म्हणजे C. ठीक आहे, तसंच 15 मधून 15 घालवा 0 हा झाला C0H. याचा होणार F9H, याचा होणार A आणि ह्या 4H. इथं परत झाला 15 4 11, 11 म्हणजे B. ठीक आहे, F म्हणजे 0. पुन्हा हा झाला 99H, हा परत 9. B म्हणजे 13, 15 13 गेला 2, 15 7 गेला 8, 13 गेला 2, 15 0 F, 8H, 8 0H, 9 8H. कळलं? हे कोड्स नोट करून ठेवा. हे कोड्स नोट करून ठेवा, कारण हे आपल्याला पुढे प्रोग्राम साठी लागणार आहेत. त्यामुळे जेव्हाही पेपर असेल तेव्हा पहिला हे सगळं कोड मागं रफ पेजवर लिहून ठेवायचं. काय जर ऑनलाईन असेल तर काय लिहायची गरज नाही, एवढं मोठं प्रोग्राम तुम्हाला विचारणार नाही. ऑफलाईन असेल तर तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवावं लागेल. तरीही नॉलेज असावं, त्यामुळं माहीत असलेलं बरं आहे. ठीक आहे, तर नोट केलंय का? स्क्रीनशॉट काहीतरी करून ठेवलंय का? म्हणजे नेक्स्ट पुढे जाऊ. हो, ठीक आहे. तर आता क्वेश्चन घ्या. राईट an 8051. Write an 8051C program to display 0 to 9 continuously on 7-segment display. ठीक आहे, आणि पुढे म्हटलं जाईल assume suitable data if necessary. आणि पुढे लिहा also draw interfacing diagram. Draw interfacing diagram. पहिला आपल्याला इंटरफेसिंग डायग्राम ड्रॉ करावा लागेल. हे झालं टोटल 8. A B C D E F G हा झाला DP. ठीक आहे, 8 झाले. आता हा आपण ठरवायचं कॉमन एनोड का कॉमन कॅथोड आहे. समजा कॉमन एनोड असेल तर करणार कॉमन देणार सगळं BCC ला. कॉमन कॅथोड असेल तर कॉमन करणार देणार ग्राउंडला. समजा हा कॉमन कॅथोड आहे. ठीक आहे, आता काय लक्षात ठेवायचं बघा आपला कोड कसा आहे.
लोअर ए असतो आणि हायर बीट डीपी असतो. त्यामुळे याला काय करू आपण, समजा आपण जोडला पोर्ट 3 ला, ऑन हा असेल पोर्ट 3.7. ठीक आहे, बाकी नेहमी सारखा ग्राउंड डिटेल्स जास्त रिसेट. मला सांगा EA बार कुठे जोडायचा, EA बार पिन VCC ला जोडायचा, ग्राउंडला जोडायचा. काय म्हटलंय, कोणतरी काहीतरी बोललंय. VCC का ग्राउंड विचारतोय मी, रिसेटचा काय प्रश्न झाला इथं. EA बार पिन असतो ना एक्सटर्नल ऍक्सेस, तो काय म्हणतो आपण, तो कधी ओपन ठेवू शकत नाही. तो आपण ओपन ठेवू शकत नाही. आपल्याला त्याला कनेक्ट करावं लागेल, आयदर ग्राउंडला किंवा VCC ला. तर कुठं कनेक्ट करायचा, बोला. एक्सटर्नल मेमरी इंटरफेस केलं नाहीये म्हणजे एक्सटर्नल ऍक्सेस काय नाहीये, त्यामुळे हा जोडणार आपण VCC ला. ठीक आहे, नाही स्वप्न ग्राउंड आपल्याला ऍक्टिव्ह ठेवायचं नाही. एक्सटर्नल मेमरी ऍक्सेस करतोय का, तर नाही. त्यामुळे ये बार कनेक्ट करायची गरज नाही. तर त्यामुळे तो आपण डिसेबल ठेवणार नाही, VCC ला कनेक्ट करणार. ठीक आहे, म्हणजे बघा आपण पोर्ट आता कनेक्ट केला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 7 सेगमेंट डिस्प्लेवर 0 to 9 डिस्प्ले करायचा आहे. तर सगळ्यात पहिला काय होणार, हॅश इन्क्लूड reg51.h. नंतर काय म्हणणार, आणि काय आपला void डिले अनसाइंड इंट. आणि आता म्हणूया void main. ठीक आहे, काय करायला आपल्यामध्ये आता, आपल्याला फक्त कोड द्यायचे. काय कोड आहे ते सगळं आपल्याला माहित असलं पाहिजे. अनसाइंड कॅर, ते ऍरे मध्ये सगळे कोड टाकायचे. काय आहेत कोड, 3F065B, 0x3F, 0x06, 0x5B असं मी टाकले. समजा असे 8 चार्ट आपण टाकायचे आहेत. तर 10च्या 10 शेवटी आहे 67, 0x67. ठीक आहे, ऍरे मध्ये ठेवला, कारण की 10 वेळा व्हॅल्यू देण्यापेक्षा ऍरे मधलं व्हॅल्यू सारखा कॉल करू आपण. आणि पुन्हा आतल्या एलिमेंट साठी एक कॅर घेतला, ज्याला म्हटलं आपण बी. ठीक आहे, आपल्याला कंटिन्युअसली करायचं आहे. एकच पोर्ट वापरतो, त्यामुळे काय इनपुट पोर्ट आउटपुट पोर्ट सांगायची काय गरज नाही. व्हाईल 1 काय करणार, व्हाईलच्या आत किती व्हॅल्यूज आहे ते, 10 व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, पुन्हा तुम्ही काय करू शकता,
for b is equal to 0, b less than 10, b प्लस प्लस काय करणार यामध्ये 4 3 ला व्हॅल्यू देणार या ऍरे मधला बी एलिमेंट. थोडा डिले देऊया जेणेकरून काय डिलेचे लक्षात पण येऊ दे आपल्याला. 150 चा डिले देऊया. ठीक आहे. कारण हे रिपीट असं किती रिपीट आलं पाहिजे कंटिन्युअसली. झाला. हा असेल तुमचा प्रोग्राम एंड. त्यानंतर डिलेचा प्रोग्राम तुम्हाला माहित आहेच. void delay unsigned int x, नंतर unsigned int y comma z for y is equal to 0, y less than x, y plus plus for z is equal to 0, z less than किती आठवत आहे का? काय विसरला सगळं? 1 मिली सेकंडला किती काउंट असतो? बरोबर, ऐशा आठवत आहे 1275 आणि हा z प्लस प्लस पुन्हा दिला सेमिकोलॉन. हा झाला तुमचा प्रोग्राम. कळला? सगळ्यांना कळलं का? हो. आता हेच जर तुम्हाला काय म्हटलं असेल 9 to 0 कोड कंटिन्युअस डिस्प्ले व्हायला पाहिजे तर काय करणार? प्रोग्राम मध्ये काय चेंज असेल मग? जर हेच कोड तुम्हाला काय म्हणतात 9 to 0 डिस्प्ले करायचा आहे, प्रोग्राम मध्ये काय चेंज करावं लागेल? आता गेलं 0 9, पहिला 0चा कोड, मग 1चा, मग असं जर 9चा कोड टाकला, आता काय करावं लागेल आपल्याला? मग कोड उलट लिहावं लागेल. पहिला 9चा, मग 8चा, मग 7चा, मग 6चा, असं तर दिवस टाकावे. बाकी खाली सगळा प्रोग्राम सेम असेल. जेव्हाही क्वेश्चन मध्ये म्हटलं असेल इंटरफेसिंग डायग्राम पण ड्रॉ करा, तेव्हा मग असं करायचं. पहिला इंटरफेसिंग डायग्राम ड्रॉ करायचा आणि मग काय असेल तुमचा हा ड्रॉ करायचा. कळलं? कळलं का? हो, ठीक आहे. आणखी एक क्वेश्चन घ्या होमवर्कला. आता राईट अँड 8051C प्रोग्राम, write an 8051C program to display 9 to 0 continuously on 7 segment display. On 7 segment display. Full stop. Draw interfacing diagram and assume suitable data if necessary. ठीक आहे. पुन्हा हे डायग्राम सेम बघा, फक्त फरक काय असेल? काहीच नाही. डायग्राम मध्ये काय समस्या आहे तुम्हाला सांगितलं नाही. कुठं कनेक्ट करा, आपण पोर्टला कनेक्ट केला आहे. प्रोग्राम मध्ये फक्त कनेक्ट काय असेल? आता हा जो पार्ट आहे हा रिप्लेस होईल. आता सेम कोडने फक्त कोड असेल खालून वर. ठीक आहे. आपला उलट पाहिजे, उलट डिस्प्ले व्हायला पाहिजे. बरं. नेक्स्ट आहे यामध्ये स्विच इंटरफेसिंग. आपला बऱ्याच ठिकाणी असेल एक स्विच प्रेस केलं तर काहीतरी डिस्प्ले करा वगैरे वगैरे, किंवा काय आपण की वगैरे म्हणायला विचार करू. हा म्हणजे की दाखवलं जातं, हा म्हणजे स्विच म्हटलं जातं. ठीक आहे. काय का सिंपल लक्षात ठेवा दोन्हीमध्ये. आता
हे कसं असतं, हा समजा आपला काहीतरी 8051 चा कोणतरी एक पिन आहे, ठीक आहे. याला आपण हा स्विच किंवा की जोडला, ठीक आहे. तर काय होईल, तर इथं काय असलं पाहिजे, तर जनरल लक्षात घ्या हे नेहमी ग्राउंड असतं, ठीक आहे. मग आता स्विचचा फंक्शन काय असतो, हा याला म्हणतो आपण ओपन कंडिशन. क्लोज म्हणजे काय, आता हा झाला क्लोज स्विच. मग काय होणार, इथं जे आहे तेच इथे मिळणार, बरोबर. तर यात काय लक्षात घ्यायचं, की मध्ये नेहमी तुमचं कन्फ्युजन काय होतं, तुम्ही काय म्हणता की प्रेस म्हणजे 1, तर नाही. आता की हा इनपुट डिव्हाइस म्हणजे हा जर आपण की प्रेस केला तर काय ते सिग्नल मिळणार कोणाला, तर 8051 ला मिळणार, कळतंय. तसं म्हणून काय होणार, आपल्या हा 8051 काहीतरी आहे. मग जेव्हाही की प्रेस होईल तर यात काय होणार बघा, की प्रेस झाला याचा अर्थ काय म्हणणार, या पिनला व्हॅल्यू काय मिळेल, समजा P1.x काहीतरी पिन आहे, तर या पिनला व्हॅल्यू काय मिळेल, 0 जेव्हाही की प्रेस असेल तेव्हा या पिनला व्हॅल्यू काय मिळेल, बरोबर यश, 0. बघा प्रेस केल्यामध्ये काय म्हणायचं, हा आता क्लोज स्विच होईल, मग इथं 0 आहे तर इथं पण 0च मिळणार, ठीक आहे. आणि जेव्हा हा 1 होईल तर काय होईल, तेव्हा पुन्हा डायरेक्ट 1 होऊ नये, म्हणजे डायरेक्ट हा डॅमेज होऊ नये यासाठी काय केलं जातं इथं, तर स्विच म्हटलं की त्यामध्ये पुन्हा तुम्हाला काही पुल अप रेजिस्टर ड्रॉ करायची गरज आहे, ठीक आहे. बघा जेव्हाही की प्रेस असेल तर इथं 0 तर इथं पण 0 मिळाला, म्हणजे इथं पण 0 मिळाला. पण जेव्हाही की ओपन असेल तेव्हा काय होईल, हा पिन फ्लोट होईल ना इनिशियली. समजा आता हा पार्ट जर रेजिस्टर नसता, समजा हा रेजिस्टर नसता, तर जेव्हाही की प्रेस नसेल तेव्हा काय म्हणतात, हा ओपन होईल, म्हणजे हा ओपन स्टेटला आला, बरोबर का. ते का ओपनला, ज्यालाच आपण ओपन काय म्हणतो, ओपन केस झालेला आहे, बरोबर का. हे कळलं का, म्हणजे तो ओपन ट्रेन वगैरे म्हणजे टाकायचं, हा ओपन सर्किट झाला इथं, म्हणजे काय, कारण हा पिन फ्लोट करतोय, पिन फ्लोट केला तर इथं व्हॅल्यू तर 1 मिळाला पाहिजे ना, मग त्यासाठी काय केला पाहिजे, एक्सटर्नल पुल अप रेजिस्टर जोडलेला आहे, ठीक आहे. मग काय करायला, जेव्हाही की ओपन असेल तेव्हा काय करायला, हा इथनं व्हॅल्यू दिली तर काय व्हॅल्यू VC ला 1 आहे, तेव्हा पोर्टला पण व्हॅल्यू मिळेल 1, ठीक आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, इथं लॉजिक काय लक्षात ठेवायचं, की प्रेस्ड किंवा स्विच प्रेस्ड म्हणजे काय म्हणणार, 1 असेल, की रिलीज्ड किंवा नॉट प्रेस्ड किंवा स्विच नॉट प्रेस्ड वगैरे म्हटलं तर तेव्हा व्हॅल्यू काय असणार आहे, 0. कळत आहे, ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला आता काहीतरी ऑपरेशन करायचं आहे, ठीक आहे. कळलं इथपर्यंत, कळलं का नाही, कोण पण आहे, स्वप्नील, आयशा, यश, हो, ठीक आहे. तर हे लॉजिक त्यामध्ये लक्षात ठेवायचं, जेव्हाही की प्रेस असेल तेव्हा असणार 1, की प्रेस नाही केला तर हा असेल 0, ठीक आहे. क्वेश्चन घ्या. क्वेश्चन घ्या. A switch is connected to P1.3 and LED is connected to pin P.4. Write an 8051C program
turn on the LED whenever a key or switch is pressed. Okay. And turn off when switch or key is released. काय म्हटलेलं आहे? P1.0 ला जोडलेला आहे स्विच, P2.4 ला जोडला आहे एलईडी. काय म्हटलं आता प्रोग्राम लिहा की काय करायचं आहे, जेव्हाही स्विच किंवा की प्रेस असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, एलईडी ऑन करायचा आहे. की किंवा स्विच प्रेस नसेल तर एलईडी ऑफ करायचं. सिंपल बनवलं तुम्हाला, जसं काय म्हणू आपण, जसं की आहे तसा एलईडी करायचा. म्हणजे की प्रेस तर एलईडी ऑन, की रिलीज तर एलईडी ऑफ. ठीक आहे, मग काय करायचं, मग सिंपल प्रोग्राम. आणि पुढे ऑल्सो ड्रॉ इंटरफेसिंग डायग्राम. ठीक आहे, तर बाकी काय नेहमी सारखंच. Pistol 2. 11.0592 megahertz. ठीक आहे, आता आपलं इनपुट जोडूया. स्विच जोडलाय एलईडी. ठीक आहे, तर हा झाला तुमचा. आता आपलं काय करायचं आहे, टाइम बिन काय सांगितलं, आपलं काय करायचं आहे, की प्रेस असेल तेव्हा एलईडी ऑन करायचा आहे, की प्रेस नसेल तर एलईडी ऑफ करायचं आहे. काय करायचा, हॅश इनक्लूड reg51.h. ठीक आहे, त्यानंतर काय आता void main. ठीक आहे, पुढे काय आता काय करायचं आपल्याला, तर आता सॉरी, म्हणजे अजून तुम्हाला काय डिक्लेअर करायची गरज आहे, स्विच आणि डिक्लेअर करायची गरज आहे. मग काय करू आपण, त्याचा एस बीट स्विच इज इक्वल टू P1.3 आणि हा P2.4. मग आम्हाला स्विच इज इक्वल टू P1.3, तसंच एस बीट एलईडी इक्वल टू P2.4. त्यानंतर काय करायचं, कोणाचा void main. ठीक आहे, आता यात काय करायचं आपलं, आता याच्या सिंपल लॉजिक बघा काय म्हटलं थोडक्यात, की प्रेस एलईडी ऑन. की प्रेस म्हणजे काय म्हणतो, 1 का 0? 1 का 0, बरोबर. की प्रेस म्हणजे 1, बरोबर आहे का?
0 तेच म्हटलं ना मगाशी, की प्रेस असेल तर 0, की रिलीज असेल तर 1. सॉरी उलट झालं इथं. की प्रेस असेल तर 0, की रिलीज इथं म्हटलं ना आपण, जेव्हा की प्रेस असेल, जेव्हा प्रेस होईल तेव्हा हा खाली येईल ना, मग इथं 0 आहे तोच 0 इथं मिळणार. की प्रेस नसेल तर हा ओपन झाला, मग इथला 1 इथे मिळेल. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. काय म्हणतो आपण, की प्रेस असेल तर 0, की प्रेस नसेल तर 1. ठीक आहे, मग इथे काय करणार आता, की प्रेस 0, एलईडी ऑन 1. तसंच की रिलीज म्हटलं तर इथे काय ऑन व्हॅल्यू 1 आणि इथे एलईडी जेव्हा काय असेल ऑफ. थोडक्यात 2 कंडिशन आहेत. काय करणार इथं सिंपल, हे आपल्याला कंटिन्युअसली करायचं आहे, म्हणून काय म्हणू आपण, व्हाईल 1 आणि पुढं काय, इफ सिंपल स्विच इक्वल टू 1. स्विच 1 आहे म्हणजे काय, एलईडी प्रेस आहे का नाही. समजा म्हटलं स्विच इक्वल टू 0 तर काय होणार, एलईडी प्रेस आहे, काय करणार इथं एलईडी इक्वल टू 1. एल्स काय म्हणणार, एलईडी इक्वल टू 0. जा, कळलं का. कळलं का. लवकर बोला, कळलं का नाही. हो असेल तर काय, 2 आहे, 3 स्विच आहे, सो ऑन वगैरे वगैरे म्हणतील बरंच काय. कळलं का. डायग्राम वगैरे नोट करून ठेवा. ठीक आहे, the next right question तुम्ही त्याचा okay थांबा. Yeah, a switch is connected to pin P1.3. P1.0 करा. A switch is connected to pin P1.0 and LED is connected to pin P3.0. ठीक है. Write an 8051C program. Write an 8051C program to turn on the LED whenever a key is pressed. Whenever a key is pressed and turn it off after some time. म्हणजे काय, आता की किंवा स्विच प्रेस केला गेला ऑन व्हायला पाहिजे आणि थोड्या वेळानंतर आपोआप बंद व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता काय होणार, पुढे काय तसंच सो ड्रॉ इंटरफेसिंग डायग्राम. आता काय होणार, इथं फक्त काय चेंज होईल यामध्ये, हा होणार 1.0, हा होणार 3.0. आता आपल्याला काय लॉजिक करायचं आहे बघा. आता काय म्हटलंय, की प्रेस 1 किंवा 0 असेल. 0 म्हणजे काय म्हणतो आपण, प्रेस कसं काय करायचं, एलईडी ऑन करायचं आहे आणि थोडा टाइम नंतर एलईडीला पुन्हा ऑफ करायचं आहे. ठीक आहे, पण जर की प्रेस नसेल, नॉट प्रेस्ड, मग काय करायचं आहे, काहीच नाही. ठीक आहे, तर हा तुमचा जनरल लॉजिक आहे आणि हा पुन्हा तुम्हाला कायम रिपीट करत बसायचा आहे. तर आता प्रोग्राम मध्ये काय होईल, include reg51.h.
ठीक आहे. तसंच एस बीट स्विच इज इक्वल टू P1.0 एस बीट इज इक्वल टू P3.0. ठीक आहे. तर काय आता आणि या आतमध्ये आता अजून डिले पण लागेल. का डिले लागेल? आफ्टर सम टाइम म्हटलेला आहे. अनसाइन्ड डिले अनसाइन्ड इंट. सॉरी उलट झालं का? डिले अनसाइन्ड इंट असंच आहे ना. चुकीचं डिटेल नाहीये. नाही बट ठीक आहे. काय करणार? वॉइड मेन. आपल्याला काय करायचं आहे? तर स्विच आणि दोन्हीचं डिक्लेअर करा. स्विच इज इक्वल टू 1 एलईडी इक्वल टू 0 म्हणजे स्विच इनपुट आहे, एलईडी आउटपुट आहे आपण सांगितलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? व्हाईल 1 काय म्हटलंय बघा. इफ स्विच इक्वल टू 0 म्हणजे प्रेस आहे, तर काय करायचं आहे? एलईडी इक्वल टू 1 थोडा डिले किती द्या काय सांगितलं नाही. समजा 25 मिलिसेकंद दिला. परत एलईडी 0. ठीक आहे. जर असं नसेल तर काय करणार? एल्स काय? तर एल्स काहीच करायचं नाही. काहीच नाही म्हणजे काय करणार इथं? आपण नथिंग म्हणणार. म्हणजे एलईडी ऑन पण नाही करायचा आणि एलईडी ऑफ पण नाही करायचा. ठीक आहे. कळलं काय? ठीक आहे. नंतर डिलेचा प्रोग्राम तुम्हाला माहित आहेच. म्हणणार void delay unsigned int x की नेहमी सारखं लिहा. हे प्रोग्राम कळलं का? हो. ठीक आहे. तर हा असा होता आजचा लेक्चर. उद्या जर अजून आपण मिक्स करणार आहे स्विचला वेगवेगळ्या बरोबर आपण मिक्स करायचं 7 सेगमेंट वगैरे 2 स्विच 3 स्विचचा आपण प्रोग्राम उद्यापासून बघणार आहोत. ठीक आहे. एंड करू आजचा सेशन. बाय बाय.